विचार करा, ही अशी शिकार आहे ना जिथे सावध स्वतःहून, म्हणजे आपण स्वतःच शिकाऱ्याच्या जाळ्यात चालत जातो. हो, हे अगदी खरंय. आजच्या या आपल्या सखोल चर्चेमध्ये आपण शेलस्ट्रॉंग गाईड टू फेक कस्टमर केअर स्कॅम्स यावर बोलणार आहोत. आपण नेहमी असा विचार करतो की फसवणूक करणारे आपल्याला शोधत येतात, पण इथे लोक स्वतः त्यांना कॉल करतात. बरोबर. मला खरंच हा प्रश्न पडतोय की लोक अधिकृत ॲप्स सोडून थेट सर्च इंजिनच्या निकालांवर आंधळेपणाने विश्वास का ठेवतात? खूप चांगला प्रश्न आहे. आणि कसं आहे, इथे आपल्याला मानवी मानसिकतेचा विचार करावा लागेल. म्हणजे कसं? म्हणजे बघा, कल्पना करा, एखाद्याचा Amazonचा मोठा रिफंड अडकलाय किंवा अगदी ऐन वेळेवर रेल्वेचं तिकीट कॅन्सल झालंय. बरोबर. अशा वेळी माणूस प्रचंड घाबरलेला असतो. हो ना, पैशांची चिंता असते. अगदी बरोबर. आणि त्या पॅनिकमध्ये अधिकृत ॲपमध्ये जाऊन तो हेल्प सेक्शन शोधण्या इतका संयम नसतो. माणूस थेट गुगलवर जातो आणि कस्टमर केअर नंबर टाईप करतो. आणि तिथेच ती घाबड सुरू होते. बरोबर. नक्कीच. इथेच स्कॅमर्स त्यांची पहिली चाल खेळतात. ते बनावट वेबसाईट्स बनवतात आणि जाहिराती देऊन त्यांचे फेक नंबर सर्च रिझल्ट्समध्ये सगळ्यात वर आणतात. पण एक मिनिट, जेव्हा ती व्यक्ती तो नंबर कॉल करते तेव्हा समोरचा माणूस स्कॅमर आहे हे ओळखता येत नाही का? नाही, कारण म्हणजे त्यांचा आवाज किंवा बोलण्याची पद्धत संशयास्पद नसते का? तिथेच तर खरा खेळ आहे. हा पूर्णपणे मानसिकतेचा आणि त्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रकार आहे. कॉल करणारी व्यक्ती पैशांच्या चिंतेमुळे आधीच तणावात असते. घाबरलेली असते. हो, पण फोन उचलणारा जो स्कॅमर असतो ना, तो अत्यंत शांत, संयमी आणि व्यावसायिक आवाजात बोलतो. तो म्हणतो, हॅलो, एअरलाईन हेल्प डेस्क, काळजी करू नका, आम्ही तुमची समस्या लगेच सोडवतो. बापरे, म्हणजे तो एकदम प्रोफेशनल भासवतो स्वतःला. अगदी तसंच. हा शांत आणि प्रोफेशनल दृष्टिकोन त्या घाबरलेल्या व्यक्तीचा पूर्ण विश्वास जिंकतो. हे खरंच भयानक आहे. या गाईडमध्ये फेक रिफंड आणि QR कोड स्कॅमची काही भयंकर उदाहरणे दिली आहेत. पण मला एक गोष्ट अजिबात समजत नाहीये. कोणती? जर मला माझा रिफंड मिळवायचा असेल तर मी QR कोड का स्कॅन करेन? QR कोड तर आपण नेहमी दुकानात पैसे देण्यासाठी वापरतो ना? हो, लॉजिकली पाहिलं तर तेच बरोबर आहे. मग इतक्या साध्या गोष्टीला लोक कसे बळी पडतात? कारण आपण हे विसरतो की त्यावेळी ती व्यक्ती तार्किक विचार करण्याच्या मनस्थितीत नसतेच. स्कॅमर मुद्दाम घाई आणि दबाव निर्माण करतो. म्हणजे ते घाबरवतात. हो ना, सर तुम्ही लगेच हा कोड स्कॅन केला नाही तर तुमचा रिफंड कायमचा रद्द होईल अशी भीती घातली जाते. भीतीच्या या क्षणी आपला मेंदू लॉजिक विसरून फक्त सूचनांचे पालन करू लागतो. अरे बापरे, आणि कोड स्कॅन करताच थेट खात्यातून पैसे कापले जातात. अगदी तेच. आणि या पुढची पायरी तर आणखी धोकादायक आहे. पैसे काढण्यासाठी ते अनेकदा एनीडेस्क किंवा टीम व्ह्यूअर सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप इन्स्टॉल करायला लावतात. पण असे ॲप्स लोक फोनमध्ये घेतातच का? म्हणजे हे तर स्पष्टपणे संशयास्पद वाटतं. कारण हे ॲप्स मुळात खोटे किंवा धोकादायक नाहीत. म्हणजे ते अधिकृत आहेत? हो, ही अधिकृत आणि सुरक्षित टूल्स आहेत जी IT प्रोफेशनल्स तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी वापरतात. स्कॅमर याच गोष्टीचा फायदा घेतात. अच्छा. ते म्हणतात, हे आमचं कस्टमर सपोर्ट ॲप आहे, प्ले स्टोअरवर तपासा, हे पूर्णपणे सुरक्षित आहे. ते ॲप खरोखर अधिकृत असल्यामुळे विश्वास बसतो. पण एकदा का ते इन्स्टॉल केलं की मग काय? इन्स्टॉल करून ॲक्सेस दिला की स्कॅमरला त्या फोनचे पूर्ण नियंत्रण मिळते. हे म्हणजे आपल्या घराच्या तिजोरीची चावी स्वतःच्या हाताने एका अनोळखी माणसाला देण्यासारखी आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंत. आणि मग तो माणूस तुमच्या डोळ्यांदेखत तुमचे OTP वाचतो आणि पैसे पळवतो. म्हणूनच अशा परिस्थितीत डोकं शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे, नाही का? नक्कीच. आपण सहसा हे मानतो की आपल्याला या गोष्टी माहिती आहेत, पण प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा आपला मेंदू काही धोक्याचे इशारे विसरून जातो. मग अशा वेळी जेव्हा आपण पॅनिक मोडमध्ये असतो तेव्हा नेमक्या कोणत्या गोष्टी किंवा धोक्याचे इशारे लक्षात ठेवले पाहिजेत? 5 मुख्य गोष्टी आहेत. पहिली, गुगलवर सापडलेला कोणताही रँडम नंबर अधिकृत मान्य. म्हणजे थेट गुगलवर विश्वास ठेवू नये. बरोबर. दुसरी, कस्टमर केअरच्या नावाखाली कोणत्याही स्क्रीन शेअरिंग ॲपची मागणी होणे. तिसरी, पैसे मिळवण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यास सांगणे. आणि चौथी, कोणीही OTP किंवा पिन मागणे. आणि 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर समोरचा माणूस प्रचंड घाई करत असेल किंवा अकाउंट ब्लॉक होईल अशी भीती घालत असेल तर तो नक्कीच स्कॅम आहे.
यावरून एक सुवर्ण नियम नक्कीच स्पष्ट होतो. संपर्क माहिती नेहमी केवळ अधिकृत ॲप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरूनच मिळवली पाहिजे. हो, हा गोल्डन रूल आहे. आजकाल आपण सगळेच UPI, ऑनलाईन शॉपिंग वापरतोय. त्यामुळे सायबर जागरूकता हे आता केवळ एक पर्याय राहिला नाही, तर ते एक अत्यंत आवश्यक असे जीवन कौशल्य बनले आहे. अगदी खरं आहे. पण समजा एखाद्याला फसवणुकीचा संशय आलाच, तर तातडीने काय केले पाहिजे? अत्यंत सोप्या पण महत्वाच्या 3 कृती आहेत. 1. कोणताही विचार न करता लगेच कॉल डिस्कनेक्ट करा. 2. तीच माहिती स्वतंत्रपणे अधिकृत सूत्रांकडून पडताळून पहा. आणि 3. सर्वात महत्वाचे म्हणजे शांत रहा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. नक्कीच. माहिती असणे हेच या डिजिटल जगात आपले सर्वात मोठे हत्यार आहे. या छान चर्चेसाठी तुमचे खूप खूप आभार. मलाही ठेवून खूप छान वाटलं. पण या सखोल चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक अत्यंत रंजक विचार येतोय. कोणता विचार? आज आपण पाहिलं की स्कॅमर्स मानवी भीती आणि घाईचा किती सहज गैरफायदा घेतात. पण तंत्रज्ञान जसं प्रगत होत चाललंय तसं भविष्यात असं होऊ शकेल का की आपले स्मार्टफोन्स अशा कॉल्समधील संशयास्पद आणि दबाव आणणाऱ्या आवाजाचे पॅटर्न ओळखून आपण जाळ्यात अडकण्याआधीच आपल्याला सावध करतील? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.